संपूर्ण जगाला सूर्यापासून ऊर्जा आणि प्रकाश मिळतो। धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो। ग्रहांमध्ये सूर्याचे स्थान खूप महत्त्वाचे आहे। सूर्य हा पिता, पुत्र, कीर्ती, यश, तेज, आरोग्य, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती यांचा कारक मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती सूर्याची नित्य उपासना करते त्याला सूर्याप्रमाणे वैभव आणि यश, कीर्ती मिळते। ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगतात की कोणत्याही व्यक्तीने आपल्या कुंडलीतील सूर्याला बळ देण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केले पाहिजे। जी व्यक्ती नियमितपणे याचे पठण करते त्याला आयुष्यात भरघोस यश मिळत राहतं। आदित्य हृदय स्तोत्र पठण करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे आपण जाणून घेऊया। या पद्धतीने आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा। सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून घ्यावी। त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे। यासाठी तांब्याच्या कलशात पाणी, रोळी किंवा चंदन आणि लाल फुले अर्पण करणे शुभ मानले जाते। सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असताना गायत्री मंत्राचा जप करा। अर्घ्य दिल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा। पंडितजींच्या म्हणण्यानुसार शुक्ल पक्षातील कोणत्याही रविवारी हा पाठ केल्यास उत्तम मानले जाते। ज्या व्यक्तीला आदित्य हृदय स्तोत्राचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे त्यांनी सूर्योदयाच्या वेळी या स्तोत्राचे नियमित पठण करावे। पठण पूर्ण झाल्यावर मनातल्या मनात सूर्यदेवाचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा। काही कारणांमुळे तुम्ही रोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करू शकत नसाल तर दर रविवारी जरूर करा। आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणाऱ्या व्यक्तीने शक्यतो रविवारी मांस, मद्य आणि तेलाचे सेवन करू नये। शक्य असल्यास रविवारी मीठही खाऊ नये। आदित्य हृदय स्तोत्र पठणाचे फायदे। पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगतात की जे लोक आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करतात त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो आणि ते त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करतात। ज्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे त्यांच्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण हा रामबाण उपाय आहे। हा पाठ केल्याने नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते। यासोबतच मनातील अनाथाई भीती सुद्धा निघून जाते।